नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्ल ताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत भरपूर कॅल्शियमयुक्त आणि फायबरयुक्त अशी मुळ्याच्या पानांची भाजी। या अगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारे मुळ्याच्या पानाची भाजी केलेली आहे। ही आपण वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत। तर चला याकरता काय काय साहित्य लागते ते बघूया। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया। याकरता आपल्याला अगोदर मुळ्याचे पाने घ्यायचे आहे। मुळ्याचे वरचे पान आपल्याला काढून घ्यायचे आहे। ते स्वच्छ धुवून त्याला बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। त्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे। मिरची, कांदा, लसूण, टमाटर आणि बटाटे लागणार आहे। हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे। मुळ्याचे पानं सुद्धा आपण बारीक चिरून घेतलेले आहे। आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान फुलू द्यायची आहे, छान तळतळू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। फोडणी छान बसली की भाजी खूप छान चवदार होते। त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण सुद्धा आपल्याला थोडा वेळ लालसर होऊ द्यायचं आहे। आणि यानंतर इथे आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। मिरची सुद्धा आपल्याला छान होऊ द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा होऊ द्यायचा आहे छान। इथे आपण लालसर असा करून घेणार आहोत कांदा। इथे बघू शकता आपला कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे। याचा कच्चेपणा दूर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे मी हळद घातली आहे। तिखट घालायचं आहे। तिखट आवडीप्रमाणे घालायचं आहे, कारण की यामध्ये आपण मिरची सुद्धा घातलेली आहे। मीठ घालायचं आहे चवीनुसार। हे मसाले आपल्याला 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर इथे आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे। बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे, याचे सालं काढून तुम्ही सालासहितही बटाटे घेऊ शकता। आपण यापूर्वी जी भाजी केली आहे त्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने बनवली आहे। त्या भाजीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। इथे आपण हे बटाटे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता याला आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहे, शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून। इथे आपण झाकण ठेवून बटाटे छान शिजवून घेतलेले आहे। अधेमध्ये आपल्याला झाकण ठेवून असं बटाटे शिजवून घ्यायचे आहे। थोडा वेळ झालेला आहे। बटाटे आपण छान शिजवून घेतलेले आहे अशा प्रकारे। इथे बघू शकता आपण असे बटाटे छान शिजवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले टमाटर घालायचे आहे। इथे मी टमाटर घातलेले आहे। या टमाटरला आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचे आहे। इथे छान परतून घ्यायचे। मुळ्याच्या पानाची आपण भरपूर रेसिपी करू शकतो वेगवेगळी। त्यामध्ये हे भाजीचा प्रकार सोपा आहे एकदम, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येतं। हे टमाटरसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे मऊसर। इथे बघू शकता थोडा वेळ झालेला आहे। आपले टमाटरसुद्धा बटाट्यासोबत छान शिजून गेलेले आहे। असे छान मऊसर करून घ्यायचे आहे। आणि हे टमाटर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल। आता यामध्ये भाजी चिरलेली ती घालून घ्यायची आहे। इथे आपण सर्व भाजी घालून घेणार आहोत। इथे मी संपूर्ण भाजी घालून घेतलेली आहे। हे भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। इथे आपण ही मसाल्यामध्ये ही भाजी छान परतून घेत आहोत। बघू शकता अशा प्रकारे भरपूर कॅल्शियमयुक्त, फायबरयुक्त अशी ही भाजी तुम्ही नक्की खाल्ली पाहिजे। बाजारामध्ये भरपूर अवेलेबल असते थंडीमध्ये, तर तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा। आता ही भाजी आपण झाकून शिजवून घेणार आहोत। इथे आपली भाजी आपण अधेमध्ये परतत पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे याला एकदा छान परतून घ्यायचं आहे। असे अधेमध्ये आपल्याला छान परतवत पूर्णपणे भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपण आपली भाजी शिजवून घेतलेली आहे। ही भाजी खूप झटपट तयार होते आणि खूप चविष्ट वाटते। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी यासोबत खाऊ शकता आणि बनवायला खूप सोपी आहे, शिवाय पौष्टिकही आहे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला
लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.